आज बनणार आहे बघा मी अंडा करी। त्यासाठी आहे ना अंडे मी उकडून घेतलेले आहेत। अंड्याचे टप्पर काढून घ्यायचे आहेत। हे गावठी अंडे नाहीत, साधे अंडे आहेत। लई दिवस झाला अंडा करी बनवली नाही, म्हटलं चला आज अंडा करी बनवतो। हे बघा सर्व अंड्याचे टप्पर काढून घेते मी। अंड्याचे टप्पर काढून झालेले आहेत। अंडा गिरवी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। इथं काजू घेतलेली आहेत मी, खसखस घेतलेली आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे, धने घेतलेले आहेत, 2 कांदे कापून घेतलेले आहेत। गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, काजू भाजून घ्यायचे। मी तेल नाही टाकणार आहे, असंच भाजून घ्यायचे। काजू भाजत आलेले आहेत। खसखस, जिरे आणि धने हे पण भाजून घ्यायचे याच्यामध्ये। खसखस, जिरे आणि धने लवकर भाजतात। मसाले भाजलेले आहेत बघा, काढून घेते। त्याच कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं। कांदा पण हलकाच भाजायचा, जास्त लाल नाही भाजायचा। कांद्यासोबत टमाटे भाजून घ्यायचे। टमाटे छोटे छोटे आहेत, गावठी टमाटे आहेत। कोथिंबीर सुद्धा भाजून घ्यायची तेलामध्ये, भाजी छान होते अशी अंडा करी। सर्व भाजून झालेलं आहे कांदा आणि टमाटे। गॅस बंद करते। खसखस, जिरे आणि धने आणि काजू मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला बारीक करून घेतलं बघा, पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे मी। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि टमाटर बारीक करून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून झालेलं आहे बघा सर्व, बघू शकता छान पेस्ट झालेली आहे। गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची, याच्यामध्ये अंडे तळून घ्यायचे। अर्धा माप तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं। थोडं मीठ टाकायचं, थोडी हळद। तेल गरम झालेलं आहे, अंडे फ्राय करून घ्यायचे। अंडे फ्राय केले ना अंडा करी छान होते। अंडे फ्राय करताना हळद आणि मीठ टाकायचं, नाहीतर अंडे आहे ना कढईला चिटकतात। मीठ आणि हळद टाकल्यानं बरोबर फ्राय होतात। अंडे फ्राय झालेले आहेत, काढून घेते। अंडा करी बनवण्यासाठी भांडं ठेवायचं। भांडं गरम झालेलं आहे, 2 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, लसणाची पेस्ट टाकायची, अद्रकची पेस्ट परतून घ्यायचं। मिक्सरला बारीक केलेलं वाटण परतून घ्यायचं। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच घरी बनवलेला मसाला। मसाल्याला छान भाजून घ्यायचं तेलामध्ये। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। मसाल्यानं तेल सोडलेलं आहे, तळवलेले अंडे टाकायचे, परतून घ्यायचं। गिरवीसाठी थोडं पाणी टाकायचं। अंडा गिरवीला चांगली उकळी येऊ द्यायची। थोडं मीठ टाकायचं, पहिलं थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंच टाकायचं मीठ। अंडा गिरवीला उकळी आलेली आहे, कोथिंबीर टाकायचं। अंडा गिरवी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा अंडा गिरवी कशी झाली ते।